पहिला प्रश्न, घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाद्वारे दंडित केलेल्या गुन्हेगारांना दया दाखवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर दया दाखवण्याचा अधिकार या ठिकाणी 4 ऑप्शन राहतील, तुम्हाला 3 ते 5 सेकंड मिळतील, स्वतः चेक करा. सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे दया दाखवतो कोण किंवा दया दाखवणं म्हणजे काय या ठिकाणी समजून घ्या. एखाद्या गुन्हेगाराने फाशीची शिक्षा सुनावली, समजा बरं का, या ठिकाणी समजा फाशीची शिक्षा सुनावली तर ती रद्द करून त्याला जन्मठेपमध्ये रूपांतर करणे, किंवा एका गुन्हेगाराला जन्मठेपची शिक्षा सुनावली व तिला 2-3 वर्षाची सजा शिक्षा म्हणून शिक्षा करायची, तर असा अधिकार कोणाचा आहे? तर असा अधिकार आहे राष्ट्रपती यांना. लक्षात राहू द्या, कोणाला अधिकार आहे? मग हा राष्ट्रपती यांना. आणखीन महत्वाचं, जर असं पण प्रश्न येतो पोलीस भरतीला की कोणत्या कलमानुसार हा अधिकार राष्ट्रपतींना आहे, तर लक्षात राहू द्या 72 कलमानुसार हा अधिकार राष्ट्रपतींना आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू आता. पुढचा प्रश्न, पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? एकदम बेसिक प्रश्न आहे, पण माहिती आहे, पण याचं सविस्तर माहिती करून घेऊ आपण. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक सी, रॉबर्ट हुक यांनी काय केलेलं आहे? पेशीचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुक याने. लक्षात ठेवायचं, तुम्हाला पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक याने लावला. आणखीन महत्वाचे सगळे ऑप्शन या ठिकाणी समजून घेऊ आपण. विल्यम हर याने कोणता शोध लावला? यांना विचारलं तर आपण याला सांगायचं रक्त अभिसरणाचा शोध लावला. आता बीचं पा, कार्ल लँडस्टेनर यांनी कोणता शोध लावला? तर रक्त गटाचा शोध लावला. आणि कॅसिमियर फंक यांनी कोणता शोध लावला? तर जीवनसत्वांचा शोध लावला. म्हणजे याचं योग्य उत्तर काय राहणार आहे? याचं रॉबर्ट हुक याचं उत्तर राहणार आहे पेशींचा शोध लावला कोणी? तर रॉबर्ट हुक यांनी. पुढचा प्रश्न, भारताच्या आकारमानाने जगात कितवा क्रमांक लागतो? भारताचा आकारमानाने जगात कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, 5वा, 7वा? तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 7, म्हणजे 7वा क्रमांक आहे आकारमानाने जगात भारताचा. आता मग याच्यावरती आणखीन जर असा प्रश्न आला तर मग 7 कोणते कोणते त्याची लिस्टचे माहितीच पाहिजे. कधी कोणता प्रश्न विचारू शकता सांगता येत नाही, तर तुम्हाला 7 क्रमांकापर्यंत किमान माहिती पाहिजे. ते 7 कोणते कोणते देश आहे ते आपण माहिती करून घेऊ आकारमानाने. तर पहिल्या याच्यावरती समजून घ्या, पहिल्या याच्यावरती रशिया या देशाचा लागतो पहिला क्रमांक, आणि दुसरा क्रमांक लागतो कॅनडा या देशाचा, तिसरा लागतो हा चीन देशाचा, चौथा लागतो अमेरिकेचा, आणि 5वा हा ब्राझील देशाचा लागतो, 6वा ऑस्ट्रेलिया देशाचा लागतो, आणि 7वा लागतो आपल्या भारताचा. लक्षात राहील. फटाफटा सांगितलं पाहिजे कोणत्या देशाचा काय लागतो. रशियाचा पहिला, दुसरा कॅनडाचा, तिसरा चीनचा, चौथा अमेरिकेचा, 5वा ब्राझीलचा, 6वा ऑस्ट्रेलियाचा आणि 7वा आपल्या भारताचा. हे फटाफट लक्षातच ठेवले पाहिजे आयुष्यभर. जर याच्यावरती आणखीन जर दुसरा प्रश्न येतो म्हणजे आलेले आपल्या PYQ जर पाहिले तुम्ही, त्याच्यामध्ये विचारलेले की जगाच्या किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. जगाचा जर विचार केला आपला भारताचा किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले, तर त्यांना सांगायचं 2.42, म्हणजे किती? 2.42% हे जगाचा जर विचार केला तेवढं क्षेत्रफळ भारतानं व्यापलेले आहे. हा कशाशी संबंधित कायदा आहे या ठिकाणी समजून घ्या. या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी समजून घ्या. या ठिकाणी असं आहे भाऊ, लक्षात राहू द्या, MCOCA. ठीक आहे, हा कशाशी संबंधित कायदा आहे ते सांगायचं आहे त्यांना. तर लक्षात राहू द्या, हा कायदा संघटित गुन्हेगाराची संबंधित आहे. आता हा कधी झाला सुरू? तर लक्षात राहू द्या कधी झाला? 1999ला हा कायदा आला. वर्ष लक्षात पण राहू द्या कधी आला, तर 1999ला हा कायदा आला. सर्व महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करतोय. चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा. जर व्हिडिओ आवडत असेल, हे प्रश्नाची लेवल, हे प्रश्नाची क्वालिटी, तर पुढचा प्रश्न पाहू आपण आता. पुढचा प्रश्न पहा, 2023च्या विम्बल्डन ओपनचा पुरुष एकेरीचा विजेता कोण? एकदम अतिशय महत्वाचा असा टॉपिक आहे, महत्वाचा असा प्रश्न आहे. तर याचं काय उत्तर येणार आहे? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक ए, कार्लोस अल्क्राज. पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न पहा, मीठ हवेत उघडे ठेवल्यास त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते? आता तुम्ही जर मीठ जर असं उघडं ठेवलं ना, त्याला ओलटपणा येतो, असं ओल्लं वाटतं ते मीठ, तर त्याला ते ओलसरपणा किंवा ते उघडे ठेवल्यानंतर त्याला कोणत्या घटकामुळे ते ओले होते ते सांगायचं. तर याचं उत्तर काय राहणार आहे? सोडियम नायट्रेट हे त्याचं उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न पहा, पोलीस पाटलाची नियुक्ती प्रथमतः टिंबटिंब वर्षासाठी केली जाते व पुढे टिंबटिंब मुदतवाढ देण्याची तरतूद आहे.
किती वर्षासाठी केली जाते व पुढे मुदतवाढ देण्याची तरतूद आहे? वर्ष सांगायचे पहिलं आणि दुसरं. तर लक्षात राहू द्या, जेव्हा पहिल्यांदा नियुक्ती होती ती 5ची होती. 5चं या ठिकाणी आकडे पहा. आणखीन कन्फ्यूज व्हायचं नाही. तर पुढं पहा, काय होतं, नियुक्ती ही 5 वर्षासाठी होती आणि नंतर मुदतवाढ देऊन 10 वर्षासाठी दिली जाते. म्हणजे पर्याय क्रमांक किती? सी हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोणत्या देशात होणार आहे? तर कोणत्या देशात होणार आहे? चॅम्पियनशिप ही 2027ची कोणत्या देशात पार पडणार आहे किंवा होणार आहे? तर ही होणार आहे चीनमध्ये, बीजिंग. आणि जर ह्या ठिकाणी या दोन याचं सांगितलं पॅरिसचं, पॅरिसमध्ये काय होणार आहे? 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा या पॅरिसमध्ये होणार आहे. आणि जर या ठिकाणी वेस्ट इंडिज आणि अमेरिका याचा जे T20 वर्ल्ड कप आहे 2024चा, T20 वर्ल्ड कप आहे 2024चा पुरुष, तर याचा होणार आहे तो वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशामध्ये. लक्षात राहू द्या, होणार आहे कधी? वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशामध्ये होणार आहे T20 विश्वचषक पुरुष स्पर्धा. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राशी संलग्न नाही? या ठिकाणी प्रश्नाची लेवल पकडायची बरं का. काय म्हटले? संलग्न आहे म्हटले का नाही म्हटले? ते नाही म्हटले. तर नाही म्हटले तर कोणतं राहणार? तर सिंपल आहे ना, मध्य प्रदेशचे आहे, तेलंगणाची आहे, गोवाची आहे, ओडिशा राज्याची नाही आहे. पटापट सांगितलं पाहिजे. तर आता लक्षात राहू द्या, ओडिशा राज्याची नाही आहे एवढं माहीत झालं तुम्हाला. तर मग कोणती आहे? मध्य प्रदेशची माहीत झाली, तेलंगणाची माहीत झाली आणि गोवाची माहीत झाली. आणखीन कोणती देशाची लागलेली आहे? तर लक्षात राहू द्या, टोटल 6 आहे. टोटल 6 आहे. 6 राज्याची सीमा लागलेली आहे. तर 6 राज्य तुम्हाला माहिती पाहिजे कोणकोणते येते. मध्य प्रदेश लक्षात राहू द्या, पहिलं मध्य प्रदेश, दुसरं आहे तेलंगणा, तिसरं आहे गोवा, चौथं आहे गुजरात, नंतर काय आहे कर्नाटक, 5वं कर्नाटक आणि नंतर 6वं कोणतं राहणार आहे? छत्तीसगड. लक्षात राहू दे, 6चे 6 तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. झोपेतून उठलं तर लक्षात राहिलं पाहिजे. पुढचा प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते? आता यांचं मूळ गाव कुठं? सातारा जिल्हा माहिती आहे. हां, सातारा जिल्ह्यामध्ये कटगुण या ठिकाणी. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक ध्वजावर किती काड्या किंवा वर्तुळे असतात? ऑलिम्पिक जे असतं त्याचा जो लोगो आहे त्याच्यामध्ये किती काड्या असतात? बराच वेळा हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे बरं का. परत हा प्रश्न येतो तशाला तसाच. किती काड्या असतात वर्तुळावर? ह्या टोटल असत्या 5. मग आता 5 कोणत्या असत्या त्याचे कलर पण विचारता. तर कलर लक्षात राहू द्या, पहिला कलर तुम्हाला कलर कोणते पण सांगा, पहिला दुसरा कोणता पण सांगा. तर निळा लक्षात राहू द्या, निळा, त्याच्यानंतर पिवळा, नंतर काळा, नंतर हिरवा, चौथा हिरवा आणि 5वा लाल. म्हणजे कोणते सांगितलं तुम्हाला मी ठिकाणी? निळा राहतो, त्याच्यानंतर पिवळा, काळा, हिरवा, त्याच्यानंतर लाल. 5चे 5 लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, कुष्ठरोगाचा मूळ परिणाम प्रामुख्याने कशावर होतो? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. याच्यावर प्रश्न येतात, याच्यावर पण लक्षात राहू द्या आणि येणार पण. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जीवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, लक्षात राहू द्या, त्वचावरती, त्वचा, त्याच्यानंतर पायातील रिगवरती चेता, नाकाची अंतत्वचा आणि घसा आणि डोळ्यावर बी होतो भाऊ याचा परिणाम. लक्षात राहू द्या. झाल्याने परिणाम काय होतं? भागाची ज्या ठिकाणी झाली संवेदना नष्ट होऊन जाते. आणि संवेदना नष्ट झाली तर काय होतं? हातपाय वाकडी होतात, पायाची बोटे वाकडी होतात, पाय गळून जातात, हात गळून जातात. हे याचं कुष्ठरोगाचं राहणार. म्हणजे काय परिघीय चेतावर? पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाचा संबंध भारतीय निवडणूक आयोगाशी नाही? एकदम बेसिक आहे आणि महत्त्वाचं आहे, माहिती पाहिजे. हे काय भाऊ आहे? अरुण गोयल, राजीव कुमार, सध्याचं सांगतोय तुम्हाला. यापैकी नाही म्हणजे यापैकी काही नाही. आयोगाशी संबंध नाही तर यांचा संबंध आहे. तर आपलं पर्याय क्रमांक उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक डी. तर लक्षात राहू द्या, राजीव कुमार, हे सगळं माहिती पाहिजे. करंटमध्ये तुम्हाला काय चाललं, कसं चाललं, हे सगळ्याचं उत्तर फटाफट सांगितलं पाहिजे. पुढचा प्रश्न, सोडियम क्लोराईड म्हणजे काय? आता सोडियम क्लोराईड म्हणजे पटकन सांगितलं पाहिजे. एकदम आपलं बेसिक, दररोज जे मीठ वापरतो आपण साधं मीठ, त्याचं उत्तर म्हणजे डी, पर्याय क्रमांक डी. सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं साधे मीठ.